कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीत आता रंगत येताना पाहायला मिळते. 2 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची ही मुदत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ठरावधारक जे आहेत ते मोठ्या संख्येनं गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयाशेजारी असणाऱ्या दुग्ध विकास कार्यालयावरती या ठिकाणी दाखल करण्यासाठी येणार आहेत. मात्र तत्पूर्वी या सगळ्या परिसरात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी पोस्टरबाजी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी या माध्यमातून ही पोस्टरबाजी आहे ती करण्यात आलेली आहे. गेल्या 5 वर्षात म्हैशीच्या दुधाला 14 रुपये आणि गाईच्या दुधाला 10 रुपये एवढी दरवाढ आहे ती आपण दिलेली आहे. त्यामुळे शाहू शेतकरी समविचारी आघाडीला साथ देऊया, गोकुळ टिकूया असं आवाहन सतेज पाटलांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर आज महायुतीचे नेते असणारे हसन मुश्रीफ हे देखील या ठिकाणी ठराव दाखल करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळं अवघे 2 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत आहे. त्यामध्ये पण शनिवार रविवार असल्यामुळे सुट्टी आहे. त्यामुळं येत्या 2 ते 3 दिवसामध्ये उर्वरित जे ठरावधारक आहेत ते जोरदार शक्तीप्रदर्शन करत या ठिकाणी आपले जे ठराव आहेत ते या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे देतील. मात्र या सगळ्या निवडणुकीत आता एकीकडे सतेज पाटील तर दुसरीकडे महायुती असा हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.